ठीक आहे. चला, ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. आता ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन म्हणजे काय बरं का, की यार दोन रस्ते जे सेम लेवलला आहेत बरं का. समजा इकडचा रस्ता जो आहे ना, इकडचा रस्ता राईट आणि इकडचा रस्ता, असे दोन रस्ते एकमेकांना क्रॉस करत होते आणि दोघं सेम लेवलला आहेत. परंतु मॅटर काय होतं, इतकी ट्रॅफिक आहे की या ठिकाणी जे ना, या ठिकाणी खूप जास्त प्रॉब्लेम होत आहेत. ट्रॅफिक एवढी आहे, इकडच्या रस्त्यामधून येणारी आणि इकडच्या रस्त्यामधून येणारी. आता हे इंटरसेक्शन किती गर्दी होईल तुम्ही विचार करा बरं का. तर मला पॉसिबल नाही. मग मला ॲट ग्रेड इंटरसेक्शन पॉसिबल नाही. का? कारण की ट्रॅफिक खूप जबरदस्त होते. मग मी काय करतो, भलेही सेम लेवलला असू द्या, मी इथून मार्ग बदलतो. काय करतो, इथं डायरेक्ट मोठे मोठे कॉलम काढून फ्लायओव्हर करतो आणि वरून गाडी हा खालचा जसा तसा राहू देतो आणि वरून मी हे करतो, फ्लायओव्हर काढून मग खाली गाडी जाऊ देतो. इमॅजिन झालं? नसेल झालं इमॅजिन तर बघा. हे बघा, दिसायला भेटते का तुम्हाला? एक मिनिट हां. हे बघा रे, हे दिसतंय का? हे बघा, दोघं सेम लेवलला होते. इकडचा रोड झाला, हे पलीकडे जे आहेत ना त्यांची लेवल सेम आहे. परंतु मॅटर काय झालं माहिती आहे का, इथं जेव्हा ते क्रॉस करतील ना, तर इथं खूप जास्त ट्रॅफिक होईल. त्यामुळे मी काय करून टाकतो माहिती आहे का, वरच्या गाड्यांना वरून आणि खालून अशा पद्धतीने जाऊन देतो. राईट. ही आकृतीपेक्षा अजून बडी आकृती कोणती असणार? ही वाली बघा, ही वाली आकृती बघा. ही वाली आकृती बघा. लक्षात मला काय येते की इकडून गाड्या येत आहेत, इकडून गाड्या ॲक्च्युली असं जाणार होते ते गाड्या, बरोबर की नाही. असे दोन रस्ते असं म्हणू आपण. तो फायनली तर म्हणजे अल्टिमेटली जर बघायला गेलं तर असे दोन रस्ते आहेत. मग आता यांना एकमेकांना ॲट लेवलला क्रॉस करणं, ॲट ग्रेडला क्रॉस करणं मला पॉसिबल नाही. ॲट ग्रेड म्हणजे काय? ग्रेड म्हणजे काय? उंची म्हणा तुम्ही, राईट. तर ॲट ग्रेडला जॉईन करणं पॉसिबल नाही आहे. ॲट ग्रेडला जॉईन करणं पॉसिबल नाही. मग मी काय करतो, यांच्या खालून आणि हे वरून काढून टाकणार. फ्लायओव्हर सगळ्यांनी बघितलं असेल, डायग्राम कुठे गेली ती? राईट. तर अशा पद्धतीने डायग्राम, हे बघा रे, हे वाली स्टोरी. याला म्हणून देतो आपण व्हॉट? इंटरसेक्शन तर आहे हे, पण कोणतं इंटरसेक्शन आहे? ही वाली डायग्राम रे, ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. क्लिअर झालं? बोला, क्लिअर झालं काय रे? हा इकडचा रस्ता, तो ग्रेड सेपरेटेड. आलं का लक्षामध्ये? तो हा वाला पॉईंट मला लक्षामध्ये दिसायला भेटत असतो. क्लिअर झाला पॉईंट? ओके. तुम्हाला कळालं काय विषय चालला आहे? तर कळतंय का रे? की बाबा हो, खूप सारे रस्ते एकमेकांना क्रॉस करतील ना, तर मी एका लेवलला जाऊन कुठे क्रॉस करणार आहे त्यांना? म्हणजे बघा, विचार करा, इकडून गाडी येते आणि हा रस्ता अख्खा याच्यामध्ये घालून देईल का? नाही. हा त्याचा रस्ता वरून जाईल, त्याचा रस्ता हा खालून जाईल, राईट की नाही. तर अशा पद्धतीने हे जे काही प्रोव्हिजन आहे ना, हे अख्खं हे जे काही ना, हा इंटरसेक्शन आहे. आणि या इंटरसेक्शनला मी काय म्हणतो, कोणता वाला आहे बघा, हे जे सगळं प्रोव्हिजन आहे याला म्हणतो आपण ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. तुम्हाला कळून जाईल तो अल्टिमेटली चॅप्टर संपल्याच्या एंडला तुम्हाला हे सगळं कळून जाणार आहे. मग आता मी रिप्रेझेंट कसं करत असतो, किती प्रकारचे आपले ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन आहे याच्याबद्दल आपण स्टोरी काढलेली आहे. तर लक्षात घ्यायचं. आता हायेस्ट फॉर्म झाला, हायेस्ट फॉर्म, कारण की सगळ्यात लोएस्ट फॉर्म कोणता? चॅनलाइज, नंतर तिसरा कोणता होता? रोटरी, नंतर होता सिग्नलाइज. हे झालं ते ॲट ग्रेड लेवलला. तो ॲट ग्रेड लेवलला हे आपण 4 प्रोव्हिजन करून टाकले होते. परंतु लेवलवरती म्हणजे लेवल सारखे होते, परंतु मला काय दिसायला भेटते, लेवलवरती जर का मी जोडायला गेलो ना, खूप जास्त ट्रॅफिक होते. मग मी यांचा यांना मी लेवलवरती क्रॉस करत नाही. मग लेवलवरती क्रॉस नाही करत म्हणजे काय, मग बाकीच्या गाड्या खालून जाऊ देतो आणि त्याच्यावरून मी गाड्या काढतो, राईट. मग असं जे काही तुम्हाला दिसायला भेटलं स्ट्रक्चर, याला म्हणतो मी ग्रेड सेपरेटेड. तो हे हायेस्ट फॉर्म झाला आता, राईट. तो आपला काय दिसायला भेटत असतो? हायेस्ट फॉर्म आपल्याला दिसायला भेटत असतो. दोन प्रकारचे असतात ते, एक फ्लायओव्हर असतो आणि एक अंडरपास असतो. फ्लायओव्हर म्हणजे काय, अंडरपास म्हणजे काय, ते तुम्हाला टाकलं मी. चला पटकन आपण हे 2 वाक्य लिहून टाकू. सो तुम्ही लिहिल्यावरती ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन हे नाव टाकलं असेल तुम्ही, ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन नाव टाकलेलं असेल. इथं काय लिहिता येतं खाली? इट इज हायेस्ट फॉर्म ऑफ, तुम्हाला इमॅजिन झालं का रे? हे वाक्य लिहून द्या, तुम्हाला सांगतो. इट इज द हायेस्ट फॉर्म ऑफ इंटरसेक्शन अवेलेबल, राईट. इट इज द हायेस्ट फॉर्म ऑफ इंटरसेक्शन अवेलेबल. तुम्हाला लक्षामध्ये येईल की इंटरसेक्शनचा सगळ्यात हायेस्ट फॉर्म जर कोणता असेल तर तो आहे आपला ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन, राईट. पुढं दुसरं वाक्य, ग्रेड सेपरेशन इज ग्रेड सेपरेशन इज अचीव्ड बाय मीन्स ऑफ vertical level separation, by means of vertical level separation of intersecting roads, by means of providing पहिला सांगायचं तात्पर्य काय सांगतो, an overbridge
ॲन ओव्हरब्रिज म्हणा, यालाच म्हणतो आपण फ्लायओव्हर. फ्लायओव्हर तुम्हाला फरक विचारतात इंटरव्ह्यूमध्ये. फ्लायओव्हर म्हणजे काय आणि अंडरपास म्हणजे कायचा फरक सांगा. आणि दुसरा आहे अंडरपास. अंडरपास सो फ्लायओव्हर आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की ग्रेड सेपरेटेडचे दोन प्रकार पडतात असं सांगायचं होतं मला, राईट. तो ग्रेड सेपरेटेडचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे ओव्हरब्रिज म्हणजे ज्याला फ्लायओव्हर म्हणतो आपण, दुसरं म्हणजे अंडरपास. वाक्य काय लिहिलं मी की ग्रेड सेपरेशन इज अचीव. तुम्ही ग्रेड सेपरेटेड अचीव करू शकतात. कशा पद्धतीने अचीव करू शकतात बरं का. तुम्हाला दोन रोडला क्रॉस करायचा आहे, दोन रोडला क्रॉस करायचं आहे. क्रॉस म्हणजे एकत्र नाही, दोन रोडच्या ट्रॅफिकला तुम्हाला ॲडजस्ट करायचे. मग दोन रोडला समजा तुम्हाला क्रॉस करायचं म्हणतो मी, मग कशा पद्धतीने ते फ्लायओव्हर क्रॉस करून, आणि दुसरं म्हणजे काय अंडरपास करून. आता फ्लायओव्हर म्हणजे काय आणि अंडरपास म्हणजे काय यासाठी आपण लक्षात घेऊया. बघा आता सगळ्यात अगोदर हे बघा रे, हा जो काही इंटरसेक्शन आहे हा बघा बरं का, सेम लेवलला रोड जुळत आहेत की नाही, सेम लेवलला. हा तुम्हाला कळून गेला आहे. हा काय झाला आपला कोणता, हा झाला आपला ॲट ग्रेड इंटरसेक्शन. ही बात कन्फर्म झाली. हा ॲट ग्रेड इंटरसेक्शन आहे. हे वेगवेगळे प्रकार आहेत बघा. स्टॅगर्ड म्हणजे काय, स्टॅगर्ड म्हणजे काय तुम्हाला जर बघायला गेलो, हे एकमेकांना क्रॉस करतायत, हे झालं क्रॉस इंटरसेक्शन. स्टॅगर्ड म्हणजे काय माहिती आहे का, की रोड इकडून इथं क्रॉस करतो आणि इकडचा रस्ता इथं क्रॉस करतो, हे झालं स्टॅगर्ड. काहीतरी याच्यामध्ये डिस्टन्स आहे, याला म्हणतो आपण स्टॅगर्ड. हे बघा हा इकडचा येणार रस्ता इथे क्रॉस करतोय आणि इकडचा येणार रस्ता इथे क्रॉस करतोय, या दोघांमध्ये काहीतरी डिफरन्शियल भेटतो, याला म्हणतो आपण स्टॅगर्ड इंटरसेक्शन, राईट. यांना पण स्टॅगर्ड इंटरसेक्शन म्हणतात. बघा इकडे पण स्टोरी येते, कुठे इकडून इथे, राईट, आणि इकडून इथे, हे झालं आपलं स्टॅगर्ड इंटरसेक्शन, राईट. तो हावाला पॉईंट आपल्याला क्लिअर आहे, हावाला पॉईंट आपल्याला क्लिअर, राईट. पुढे तर बघायला गेलं तर काय नेक्स्ट, तो हे बघा हे आहेत आपले इंटरसेक्शन. हे वाय हे डायग्राम तुम्हाला दिले बघण्यासाठी, हे सगळं बघून घ्या तुम्ही, राईट. अनचॅनलाइज म्हणजे काय, चॅनलाइज म्हणजे काय, हे सगळं डायग्राम पाठवले आपण, राईट. हां हे पण झालं. सांगायचं काय होतं तुम्हाला, इथं टाकलेलं मी डायग्राम. हे बघा रे, अंडरपास आणि ओव्हरपास. हा आहे आपला ओव्हरपास. हा खालचा रोड खालून चालला जातो, दिसतंय का तुम्हाला खालचा रोड कुठून जातोय. हा बघा रे, हा खालचा रोड आहे, राईट. आणि काय होत होतं, दुसरी ट्रॅफिक बी येत होती. आता मी त्या ट्रॅफिकला या रोडवरती अलो नाही करणार. जर अलो केलं असतं ते ॲट लेवल होऊन गेलं असतं, ॲट ग्रेड झालं असतं. पण मी काय करतो, ट्रॅफिक खूप जास्त होतं ना, मी वरूनच काढून घेतो बघा असा. अशा पद्धतीने फ्लायओव्हर दिसायला भेटतं बघा. हा उड्डाण पूल, हा उड्डाण पूल कुठला आहे काय माहीत, हा उड्डाण पूल. तर अशा पद्धतीने आपण काय करत असतो, वरून काढून घेत असतो. मग हे काय झालं, बरं का, हे झालं ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. मग आता कुठून दिसायला भेटेल ती ग्रेड सेपरेट, वरून चला विमानामध्ये जावरती, वरून विमानामध्ये बघा तुम्हाला असं बरोबर दिसायला भेटेल ते, राईट. ग्रेड सेपरेटेड. फ्लायओव्हर म्हणजे काय असतो बघा, इथे दिले. A flyover is an overpass structure that built over an existing road, railway in such a manner that it cross another road or railway. आलं लक्षामध्ये. तो फ्लायओव्हर काय आहे, फ्लायओव्हर हा ओव्हरपास स्ट्रक्चर आहे. ओव्हरपास म्हणजे वरून, आलं लक्षामध्ये, वरून. आता कशा पद्धतीने असतं, अंडरपास म्हणजे काय, ओव्हरपास म्हणजे काय, यांचं मी लिहिलेलं आहे डिटेलमध्ये, ठीक आहे. त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहे. तो तुम्हाला लक्षात आलं का, फ्लायओव्हर कसा दिसायला कसा असतो ते, एवढं तर कन्फर्म झालं आहे, फ्लायओव्हर दिसायला असतो तो, ठीक आहे. तर दोन प्रकार असतात आपल्या ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शनचे, दोन प्रकार असतात. ओव्हरब्रिज याला फ्लायओव्हर म्हणतो, अंडरपास. अंडरपास म्हणजे काय त्याच्याबद्दल कहाणी सांगतो बघा. हे झालं अंडरपास. मी काय करतोय माहिती आहे का, मी काय करतोय, हां हे दोन रस्ते आहेत, हे दोन रस्ते आहेत. तर मी काय करतोय, इथे दाखवतोय बघा. हा रस्ता इकडून असा येणार होता आणि इकडचा रस्ता बी असा येत होता. पण मी काय करतोय माहिती आहे का, इथून मी काय करतोय, हा बघा, हा इकडचा रस्ता आहे, हा इकडचा रस्ता आहे. या दोघांना मला काय करायचं होतं, क्रॉस करायचं. पण मला कळलं आहे ट्रॅफिक खूप जास्त आहे, ट्रॅफिक खूप जास्त आहे. मग मी इकडचा जो रस्ता आहे ना, हवाला रस्ता, याला काहीच करत नाही, याला काहीच करत, जसं आहे तसा राहू देतो, लेवलवरती राहू देतो. परंतु खालचा रस्ता जो ना, खालचा रस्ता, त्या खालच्या रस्त्याला खड्डा खणून घेतो, हे बघा दिसतंय का, हे बघा. अंडरपास काय असते, पहिले काय केलं आपण, ओव्हरपासमध्ये काय केलं, ओव्हरपासमध्ये खालचा रस्ता जसा तसा राहून दिला. इकडचा जो रस्ता आहे ना, याला वरून बांधला, वरून बांधला. इथं काय करतोय मी, इथं काय करतोय, इकडचा जो रस्ता आहे ना, याला स्ट्रेट जाऊ देतोय आणि खालच्या रस्त्याला जमिनीच्या मधून खड्डे खंदून खालून जाऊ देतोय. अशा पद्धतीने ते क्रॉस करेल. मग हे काय असणार आपलं, हे असणार इंटरसेक्शन. क्लिअर झाला का पॉईंट. मग आता बघा, हा झाला इंटरसेक्शन. मग हा एक प्रकार झाला, याला म्हणतो आपण अंडरपास. हे बघा, हे अंडरपास कळते का, वरून गाड्या दुसऱ्या जातील, हे खालून गाड्या इथून जातील. सो जमिनीच्या आतमध्ये खड्डा खंदायचा, हा काय थ्रूआउट असणार का, नाही. जिथं रोड क्रॉस होणार होते ना, ज्या ठिकाणी रोड क्रॉस होणार होते ना, त्या ठिकाणी प्रोव्हिजन करून टाकलं. तुम्हाला माहिती का, ॲक्विडक्ट वगैरे असतात, ॲक्विडक्ट असतोय, राईट का. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे सिफन असते, सिफन ॲक्विडक्ट असतात, त्या याच्यामध्ये आहेत ते इरिगेशनमध्ये, ठीक. तुम्हाला शिकायला भेटेल तिकडे. ॲक्विडक्ट असतो, छोटे ॲक्विडक्ट आपण कास्ट केलेले असतात, ते आहेत. ब्रिजमध्ये शिकायला भेटेल तुम्हाला, कल्वर्ट शिकायला भेटतात, ते आहे ती ब्रिज वगैरेबद्दल बघू ते पुढे. पहिले मला एक बात सांगा, तुम्हाला कळालं का अंडरपास म्हणजे काय रे. मी जर समजा तुम्हाला उद्या उठून विचारलं की
ब्रिज न म्हणता फ्लायओव्हर आणि अंडरपास याच्यामध्ये काय फरक आहे तुम्ही काय म्हणणार माहिती आहे का, की दोन रस्ते एकमेकांना दोन रस्ते जे काय आहेत ना, दोन रस्त्यांची ट्रॅफिक एकमेकांच्या ठिकाणी येणार होती, पण ती ट्रॅफिकमुळे खूप जास्त प्रॉब्लेम होणार होता. तो प्रॉब्लेमला टाळण्यासाठी आपण ॲट ग्रेड इंटरसेक्शन न करता आपण ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शनचा प्रकार केला. हा काय प्रकार असतो की जे काही इकडचा येणारा जो रस्ता आहे याला इकडे मला क्रॉस होऊ द्यायचं नसेल तर मी काय करून टाकणार, या रस्त्याला सेम लेवलला राहू देणार, पण इकडचा रस्ता जो काही होता याला इथून मी काय करणार, याची उंची वाढवून टाकणार आणि लेवल वाढवून मी फ्लायओव्हरच्या मदतीनं आपण याला वरती करून असा क्रॉस करून टाकणार. राईट, मग याचं चिन्ह कसं असतं, तो ग्रेड सेपरेटेडचं चिन्ह तुम्हाला असं दिसायला भेटेल बघा, हे चिन्ह असतं आपलं. तर याचं मिनिंग काय होतं बरं का, समजा मी तुम्हाला असं सांगून देतो, डायग्राम कशी बनवतो मी बघा. याचा मिनिंग काय होतं कळालं, याचा मिनिंग अशा पद्धतीने दिसायला भेटते. मग कोणत्या दोन बाण दिले सांगा बरं का, हे दोन बाण दिले कोण वरती असेल, तुम्ही काय म्हणणार, वरचा जो हवाला बाण असेल, हा ए रस्ता आहे, हा ए समजा आणि हा बी आहे. राईट, मग ए वरून चालला आहे आणि बी खालून चाललेला आहे. लक्षामध्ये दोघं रोडच्या ट्रॅफिक एकमेकांनी घुसत नाहीये, ते घुसणार होत्या, त्या टाळण्यासाठी आपण हा प्रकार केलेला आहे. ॲक्सिडेंट होतात ना खूप, मग टाळण्यासाठी आपण हा प्रकार केलेला आहे. हा प्रकार कोणता, ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. क्लिअर झाला का तुम्हाला, बोला पटकन. हा कोणता आता आपला, हा ओव्हरवाला. हां, अंडरपासला पण असं दाखवतो, खून हीच असते, तो ग्रेड सेपरेटेडची खून ही माली आहे. पण तुम्हाला काय कळालं नाही काही माहिती नाही मला, पण कमसे कमी प्रयत्न तर केला इकडे. राईट, आता बघा सेम लेवलचा होता बरं का तिकडे, तो जमिनीवरतीच होता रस्ता, पण आम्ही तो खड्डा खंदून असा बाहेर काढला आहे, असा खड्डा खंदून असा बाहेर काढला. ह्या वरून सरळ चालला जाईल, पण खड्डा खंदून म्हणून काढला बरं बघा. तुम्हाला नाही वाटत का रे की जेव्हा पाऊस पडेल सगळं पाणी याच्यामध्ये जाईल, असं अशामध्ये घुसेल, असं इथं मध्ये पाणी, लक्षात येते का, इमॅजिन होते का. तर हा रस्ता तिकडं सेम लेवलला होता, हे सगळे रस्ते इकडे सेम लेवलला होते, परंतु मला आता क्रॉस करायचा आहे, याला सरळ जाऊ देतोय, फक्त एवढा पोर्शन जो आहे ना या रस्त्याचा, याला जमिनीमधून खणून काढून घेतो. राईट, अंडरपासच्या केसमध्ये. पण तुम्हाला नाही वाटत का जेव्हा पाऊस पडेल अख्खं पाणी याच्यामध्ये घुसेल रे, हा तोटा आहे ना मग अंडरपासचा. इथं मग मला कंटिन्युअसली पाणी बाहेर काढावं लागत असतं. तर अंडरपासमध्ये हा मला प्रॉब्लेम. तुम्हाला जो की फ्लायओव्हर आहे ते दिसायला भेटेल का, प्रॉब्लेम नाही. फ्लायओव्हरमध्ये कुठे दिसायला भेटतोय, फ्लायओव्हर सरळ हा रोड खाली चाललेला आहे आणि त्याच्यावरून मला थ्री डायमेन्शनमध्ये डायग्राम काढता यायला पाहिजे होतं. हे बघा, हे चाललेत वरून रे, हा रस्ता कुठून चालला आपला, हा रस्ता जो की आहे अशा पद्धतीनं इकडून जाता येते आणि हा रस्ता खालून जाईल असा काहीतर. क्लिअर जाते होते का तुम्हाला, तुम्ही इमॅजिन करा. अशा पद्धतीने गोष्ट आपल्याला दिसायला भेटत असते. तो ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शनचे दोन प्रकार पडतात, ओव्हरब्रिज आणि अंडरपास. हे दोन प्रकार मी तुम्हाला सांगून दिले. आता त्याच्याबद्दल माहिती जी काही आहे ती आपण लिहून घेऊ. चला, ओव्हरपास काय असतो आणि अंडरपास काय असतो ते बघून घ्या. सो पहिला प्रकार ओव्हरपास. या ओव्हरपासलाच मी तर लक्षात घ्या, ग्रेड सेपरेटेडचे प्रकार सांगतो मी आता एक्सप्लेन करून. ओव्हरपासची माहिती लिहून घेऊ, मग तुम्हाला डायग्राम बी व्यवस्थित कळतील. यालाच फ्लायओव्हर म्हणतो आपण. फ्लायओव्हर गावठी भाषेमध्येच फ्लायओव्हर म्हणा. पुढे फ्लायओव्हर झालं. पुढे वेन द मेजर हायवे, ही डिफिनेशन परीक्षेत विचारतील. वेन द मेजर हायवे इज टेकन अबो, when the major highway taken above by raising its profile above general ground level, above general ground level by embankment or viaduct. बघा तुम्हाला टनेलमध्ये viaduct शब्द येतो or viaduct and an overbridge across another highway, it is called overpass or flyover. क्लिअर झालं. वेन द मेजर हायवे इज टेकन अबोव बाय रेझिंग इट्स प्रोफाईल अबोव जनरल ग्राउंड लेवल बाय इम्बॅकमेंट ऑर वायाडक्ट अँड ओव्हरब्रिज अक्रॉस द अनदर हायवे इट इज कॉल्ड ॲज ओव्हरपास ऑर फ्लायओव्हर. क्लिअर झाला पॉईंट, क्लिअर झाला का. मिनिंग काय होतं, मिनिंग समजून सांगतो. जेव्हा मेजर हायवे आपण वरच्या मेजर हायवे जे काही असतील ते वरून नेतोय, मेजर हायवे खालचे काही रस्ते असतील विचार करा तुम्ही. आता मला एक सांगा,
काय होतं आहे, गावाकडचे हे रस्ते असतात बघा, हे गावाकडचे रस्ते आहेत रे, आणि इकडून ना मोठा नॅशनल हायवे येतोय. आता नॅशनल हायवे येतोय आणि मला नॅशनल हायवेला नाही, गावाकडच्या रस्त्यामध्ये नाही घालायचे, राईट ना. मग ते गावाकडचा रस्ता खालच्या खाली राहू देऊ आणि आपला जो मेजर रोड आहे ना याला वरून नेऊ, राईट ना. सो मेजर हायवे इज टेकन अबो बाय रेजिंग इट्स प्रोफाईल अबो जनरल ग्राउंड लेवल बाय एम्पॅक्टमेंट म्हणजे काय, पोल असे हे असताना खांबे अख्खे ब्रिज बांधून द्यायच्यावर आला लक्षामध्ये. तो फ्लायओव्हर करून टाकतो. पॉईंट क्लिअर झाला का तुम्हाला? फ्लायओव्हर म्हणजे काय, अंडरपास. अंडरपास. So if highway is taken by depressing it below the ground level to cross another road by means of an underbridge it is known as underpass. बोला, क्लिअर झालं काय? इफ हायवे इज टेकन बाय डिप्रेसिंग इट बिलो द ग्राउंड लेवल टू क्रॉस द अनदर रोड बाय मीन्स ऑफ अंडर ब्रिज इज नोन ॲज व्हॉट, अंडरपास. याची डायग्राम पण तुम्हाला कळून गेली. हे बघा, ही लक्षामध्ये आपला हायवे इकडून चालला आहे, समजा गावाकडचा रस्ता आहे ना, चल बाबा तू जा, राईट ना. आपला हायवे इकडून येतोय हायवे, मग जमिनीमध्ये खड्डा खंदायचा साईडनं अशी करून द्यायचं, मग जाऊन द्यायचं पद्धतशीर. इथं तुम्हाला डिसएडव्हान्टेज एक दिसायला भेटतो, काय माहिती आहे का? या केसमध्ये एक तर पाण्याचा सांगितला आणि दुसरं म्हणजे हे ना, हे तुम्हाला लॅटरली एक्सपांड करता येत नाही. अंडरपास तुम्हाला लॅटरली एक्सपांड करता येत नाही, परंतु फ्लायओव्हर तुम्हाला लॅटरली एक्सपांड करता येईल. कसा? साईडला पोल लावून द्यायचे, जायचं अजून पसरून. कुठे गेलं ते फ्लायओव्हर? हे बघा, तुम्हाला जर का समजा साईडला एक्सपांड करायचं असेल ना, तर इकडे मी साईडला एक्सपांड करू शकतो. याला इकडे पोल भरून द्यायचे, इकडे पोल देऊन द्यायचे आणि इकडे एक्सपांड करता येईल. तो साईडला आपल्याला एक्सपांड करता येतं ते, राईट. ते वाला तसं अरेंजमेंट बी इथं दिलेलं असतात रे, वरच्या लेवलला सुद्धा अरेंजमेंट तसे प्रोव्हिजन केलेले असतात. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटते हे फ्लायओव्हर आणि अंडरपास या दोघांचा फरक आपल्याला दिसायला भेटतो. क्लिअर झाला पण? आता आपल्याला काय बघायचं बरं का, तो 2 प्रकार तुम्हाला लिहून दिले मी, आकृती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी. आता लक्षात घ्या काय होतं आहे, विषय काय होतं आहे. हा रस्ता आहे, हा इकडचा एक रस्ता आहे. यांना मी लेवलला क्रॉस न करता हाईटवरून काढतोय, खालून एक आणि त्याच्या हाईटवरून एक चालला जातोय, अशा पद्धतीने दिसायला भेटते, राईट. हे वाला. पण एक बात मला सांगा, का रे यार, आता मी वरती तर जाऊ शकत नाही, आता वरचं झालं, पण मला इकडून जर का इकडे जायचं असेल तर काही आहे का? हो. आता जे काही असतं ना, याला म्हणतो आपण इंटरचेंज. काय म्हणतो याला आपण? इंटरचेंज. त्या इंटरचेंजवरती तुम्हाला प्रश्न विचारतात. 3 प्रकारचे इंटरचेंज असतात. डायरेक्ट इंटरचेंज, राईट, सेमी डायरेक्ट इंटरचेंज, तर डायरेक्ट इंटरचेंज, सेमी डायरेक्ट इंटरचेंज आणि इनडायरेक्ट इंटरचेंज. हे वाले प्रकार आता डिस्कस करायचे आहेत. पहिले मला प्रामाणिकपणे सांगा, इथपर्यंत सगळं क्लिअर आहे का? भाग्यश्वरी, नेहा, राईट, ओके. मग आता इंटरचेंज काय असतो बरं का, सांगतो समजून बघा. हा रस्ता चालला इकडं, राईट. हे अशा पद्धतीने प्रोव्हिजन दिसायला भेटते. हा झाला आपला ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. जर आकृती आली परीक्षेमध्ये म्हटलं की काय हे ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन आहे. कोणता पोर्शन? हा वाला, राईट, हा वाला पोर्शन. तर आता काय लक्षामध्ये येते, यार मला ना या रस्त्यामधून मला या रस्त्याला जायचं आहे, किंवा या रस्त्यामधून मला या रस्त्यामध्ये जायचं आहे. मी काय करणार? अच्छा, तुम्हाला काय दिसायला भेटते बरं का? आता तुम्ही काय केलं आहे, जो रस्ता आहे आपला हवाला, इकडून तुम्ही इकडे जात आहेत, तुम्हाला दाखवतो मी रस्ता कसा जातो. तर मग आपल्याकडे व्हिडिओ आहेत, व्हिडिओमधून आपण बघूया. तो अशा इकडून मला इकडे जायचं आहे, तर हा जो काही मला इंटरचेंज दिसायला भेटतो, या रस्त्यामधून या रस्त्याला चेंज जे करतोय ना मी, त्याला म्हणतो मी इंटरचेंज. एका रस्त्यामधून दुसऱ्या रस्त्यासाठी जाण्यासाठी जे काही प्रोव्हिजन करून ठेवलं या ठिकाणी, हे असतं आपलं काय, याला म्हणतो आपण इंटरचेंज. काय म्हणतो याला आपण? इंटरचेंज. मग इंटरचेंज किती प्रकारचे तुम्हाला मी फक्त स्टोरी सांगतो, नंतर आपण त्याच्याबद्दल नक्की लिहून घेऊ, ठीक आहे. हां, तर मग इकडून इकडे जाण्यासाठी इंटरचेंज असतात. हा जो इंटरचेंज तुम्हाला दिसायला भेटतो, हा कसा प्रकार दिसतोय बरं का रे? कलर बदलवतो. हा बघा, हा रोड आहे आणि मी चाललो आहे इकडं, म्हणजे काय? डायव्हर्जिंग फ्रॉम लेफ्ट अँड मर्जिंग टू लेफ्ट. बघा ना, हा रस्ता इकडे आहे ना,
तर मी कुठे जातोय, या रस्त्याच्या लेफ्टला जाऊन भेटतोय. लेफ्टकडून बघा कुठे म्हणतोय, लेफ्ट म्हणतोय सॉरी राईट. राईटकडून डायव्हर्ज होतोय आणि राईटला जाऊन भेटतोय रे. क्लिअर होतंय का? इकडून मी गाडीवरती चाललो होतो, इकडून तो राईटकडून येतोय आणि राईटकडे जातोय, राईटकडून येतोय आणि राईटकडे जातोय. हा जो काही इंटरचेंज असतो याला म्हणतात डायरेक्ट इंटरचेंज. सगळ्यात खतरनाक, सगळ्यात घातक इंटरचेंज कोणता असतो, तो म्हणजे डायरेक्ट. परीक्षेला तुम्हाला विचारतील की ॲट ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शनच्या ठिकाणी तुम्हाला एका रस्त्यावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी इंटरचेंज दिलेलं असतं. तर कोणता सगळ्यात घातक इंटरचेंज असतो, तो म्हणजे डायरेक्ट इंटरचेंज. डायरेक्ट म्हणजे काय, राईटकडून राईटकडे, राईटकडून काय होतं, डायव्हर्जिंग फ्रॉम राईट अँड मर्जिंग टू द राईट. डायव्हर्जिंग फ्रॉम राईट अँड मर्जिंग टू द राईट. क्लिअर होते की नाही काय मी देव जाणो. हे बघा, सो डायव्हर्जिंग फ्रॉम राईट अँड मर्जिंग टू द राईट असा बांध तुम्हाला दाखवायचा. याला म्हणायचं आहे डायरेक्ट इंटरचेंज. डायरेक्ट इंटरचेंज. दुसरा प्रकार असतो आपला, दुसरा असतो सेमी डायरेक्ट. सेमी डायरेक्ट म्हणजे काय, बघा, राईट टू राईट गेले डायरेक्ट. आता काय करायचं, लेफ्ट टू राईट जायचं. लेफ्ट टू राईट म्हणजे कसं बघा, अशा पद्धतीने. लेफ्ट टू राईट म्हणजे कसं जातोय, इकडून गाडी येत होती आणि चाललो इकडं. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही या रस्त्याला, हा ए रस्ता आहे आणि हा बी रस्ता आहे, कसं जाऊन भेटतात बरं का. तुम्ही म्हणाल की ए रस्त्याच्या लेफ्टकडून निघतोय आणि बी रस्त्याच्या राईटला जाऊन भेटतोय. क्लिअर आहे का पॉईंट, राईट. तो मग काय बोलतोय आपण इथं काय बोलतोय आपण, हा जो काही प्रकार याला म्हणतो सेमी डायरेक्ट इंटरचेंज. सेमी डायरेक्ट इंटरचेंज काय दिसायला भेटते, आपण काय बोलतोय की बाबा मी लेफ्टकडून निघतोय आणि मी दुसऱ्या रस्त्याच्या राईटलाकडून जाऊन भेटतोय. राईट, राईट टू राईट डायरेक्ट, लेफ्ट टू राईट काय असतो आपला, सेमी डायरेक्ट. कळालं काय ही आकृती, अशा पद्धतीने जाऊन मी इथं भेटतो. तिसरा प्रकार असतो आपला, फक्त डायग्राम काढून घ्या, किंवा समजून घ्या, फक्त समजून घ्या. तिसरं काय असते आता, सगळ्यात बढिया जो कोणी असतो तो असतो इनडायरेक्ट इंटरचेंज. इनडायरेक्ट इंटरचेंज कसा असतो, अशा पद्धतीने असतो. हे आहे आपलं ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. इनडायरेक्ट कसा असतो बघा, तो इनडायरेक्ट जो की असतो अशा पद्धतीने हँग करत असा, राईट. अशा पद्धतीने हे इथं दिसायला भेटेल. तो हे जो काही बांध दिसायला भेटतो, आता बघा बरं का, या रस्त्यामधून जात होतो आणि मला जायचं होतं या रस्त्याकडं. कोणत्या रस्त्याकडं, हा ए रस्त्या, हा बी रस्ता. तर ए रस्त्यामधून मला बी रस्त्याकडे जायचं असेल तर मी कसं जाईल, असं करत जावं लागेल. इकडे एक रस्ता असतो असा घुसून मग असं जावं लागेल. आता बघा बरं का, निघतो कुठून निघतोय, लेफ्ट साईडमधून निघतोय आणि भेटतो कुठे, लेफ्ट साईडलाच भेटतोय. बघा बाण कुठे चालला आहे तुम्हाला कळते का, लेफ्ट अँड राईट की नाही. सो लेफ्टकडून निघतोय आणि लेफ्टकडे जातोय, लेफ्टकडून निघतोय आणि लेफ्टकडे जातोय. हा असतो आपला इनडायरेक्ट इंटरचेंज. सगळ्यात बढिया इनडायरेक्ट इंटरचेंज. तर हे 3 प्रकार आपल्याला दिसायला भेटतात डिरेक्शन म्हणून, की कोणत्या डिरेक्शनमध्ये चाललो. राईटकडून राईटकडे जात असेल तर डायरेक्ट इंटरचेंज, लेफ्टकडून राईटकडे जात असेल तर सेमी, आणि लेफ्टकडून लेफ्टकडे जर का जात असेल तर इनडायरेक्ट. तुम्हाला आता एक जनरल फक्त व्हिडिओ दाखवतो, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तर बघा बरं, आता कोणता लो, एक जनरल बघा फक्त की कशा पद्धतीने असतात. आता हे याचे एक्सपांड पुढचे प्रकार आहेत. आता पुढे काय असतं बरं का, हे तर सांगितले तुम्हाला मी कोणत्या डिरेक्शनमध्ये गाड्यांना पाठवायचं आपल्याला त्याच्यानुसार. पुढचा प्रकार असतो ऑन द बेसिस ऑफ शेप. तो शेपनुसार आपण ते प्रकार बघू. पहिले हे बघा बरं काय आहे, हा बोला, हा घेतो मी. आवाज येतो का तुम्हाला, व्हिडिओचा आवाज येतो का नाही, हे बघा इथून लक्षामध्ये येईल माझ्या की गाडी बघा कशी जाते, इकडून अशी वळून इकडं हे चालली इकडं. लक्षात, हे असतात आपले ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन. खूप सारे आहेत दुसरे, चाललो असं लक्षात. या रस्त्यामधून इकडे जायचं असेल तो. आता दुसरा अजून आहे आपल्याकडे, हे काय बरं,
बघा हे कळालं का तुम्हाला तर कळून गेलं असेल ॲटलिस्ट हे कळालं की ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन काय असते राईट. तर ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन काय असते हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालेलं. हे बघा कसे जातात ते रस्ते सेम लेवलला जाऊन खाली म्हणून राईट. हा प्रकार असतो एक, हा ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शनचा एक प्रकार असतो, त्याला म्हणतात रोटरी इंटरचेंज. हा कोणता इंटरचेंज आहे? रोटरी इंटरचेंज. सांगतोय तुम्हाला मी डिटेलमध्ये आणि नंतर हवाला बघून घ्या बरं. हा असतो आपला पार्शियली कव्हर लिप. पार्शियली कव्हर लिप तुम्हाला सांगेल याच्याबद्दल पण, ठीक आहे. पण कम से कम मला एक सांगा तुम्ही आता, तुम्हाला ग्रेड सेपरेटेड इंटरसेक्शन कळालं का काय असतं ते? सागर, नेहा, भाग्यश्वरी कळालं का रे? राईट. तो मी इथं थांबतो आता. उद्या आपलं सिग्नल सुरू आहे. सिग्नल सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग जर काय असेल ना, मला रोटरी आणि सिग्नलच आवडलेले. त्या अभ्यासमध्ये येऊ का नको येऊ, पण रोटरी आणि आता रोटरीपर्यंत आपण कमी नॉलेज घेतले, जेवढं आहे तेवढं सफिशियंट आहे. पण सिग्नल सगळ्यात इंटरेस्टिंग आहे. सिग्नलला आपण मस्त समजून घेऊया, ठीक आहे. नाही एक किंवा दीड लेक्चर लागतील जास्तीत जास्त, पण आपण डायरेक्ट 4 तासाचं लेक्चर करून घ्यायचं. आज किती केलं आहे आपण? आज आपण गेलो तरी 7-8, 2 तासाच्या पुढे 7-8 मिनटं गेलो आपण. उद्या 3 तासापर्यंत कंटिन्यूशन करून 5 तारखेचं टार्गेट होतं ना, चॅप्टरला खल्लास करून टाकायचं आहे. चॅप्टर खल्लास होऊन जाणार, तसं काही नाही. साईन सिम्बॉल बाकी आहे आणि सिग्नल बाकी, राईट. थांबतो इथं.